इव्हनिंग. आवाज येतोय सर्वांना? मला काय फार चांगलं बोलता येत नाही बरं का. त्याच्यामुळेच मला इंटरव्ह्यूला कमी आहेत, पण रायटिंगला सगळ्यात जास्त मार्क आहेत, हायेस्ट राज्यामध्ये. ठीक आहे, तर आपण इंटरॅक्शनमध्येच बोलूयात जास्तीत जास्त. मी माझी ओळख करून देतो. माझं नाव वैभव जाधव. मी साताऱ्यावरून आलो आणि ही माझी 7वी मेन्स आणि 4th इंटरव्ह्यू होता. यावेळेस 7th रँक येऊन माझं क्लास 1 म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, तर हा सगळा प्रवास म्हणजे मी इथेच बसायचो. गेस्ट लेक्चर वगैरे असायचे जेव्हा इंटरव्ह्यूचे तेव्हा, आणि आज इथे बोलतोय. भीती वाटते, चांगलं पण वाटतंय. तुमच्यात आमचे चेहरे दिसत आहेत की अरे आपण इथे बसलो होतो, त्या बेंचवर बसलो होतो, शेखर गायकवाड सर आले होते तेव्हा. तर याला हार्डवर्कला इथे काही सोल्युशन म्हणजे सेकंड ऑप्शन नाही, एवढं फक्त लक्षात ठेवून प्रिपरेशन करा सर्वांनी, एवढंच मी सांगेन. आणि कुणाचे काय प्रश्न असतील तर विचारा मला डायरेक्ट. हां, तुम्हाला ते विचारायचं आहे ना, विचारू शकता प्रश्न. मराठी आणि इंग्लिशचे मार्क्स सांगा ना. हां तेच ना, रिटर्नला मला स्टेटमध्ये हायेस्ट मार्क आहेत 76 आत्ता. ठीक आहे, आउट ऑफ 100. आउट ऑफ 100. याच्या अगोदर पण आले होते, आत्ता पण आले. सो रायटिंग स्किल माझी खूप छान आहेत, ओरल स्किल जास्त चांगले नाहीत. येस, कोणाचा काय प्रश्न आहे का? जास्त गोड बोलणारे प्रॉब्लेमॅटिक असतात. फार अवघड आहे ते मेंटेन करणं सगळं. डिमोरलाइज होतं खूप. सूरज असेल, मित्र आहे, त्यांनी गल्लीत बघितलेलं आहे आम्हाला किती डिप्रेशन आणि प्रेशरमध्ये गेलेलो आहे. म्हणजे आज सिलेक्शन झालं आहे, आज इथे कौतुक होतं आहे, पण याच्या अगोदरच्या 3 इंटरव्ह्यूला GMLची वाट बघणं आणि त्याच्यानंतर एकही कॉल नाही येणं, की म्हणजे सिलेक्शन नाही झालं तर कोणाचा फोन येत नाही, आणि सिलेक्शन झाल्यानंतर खूप फोन येतात. कालपासून मी 1 तास झोपलो आहे फक्त, रात्री 8 वाजल्यापासून. सो तो डिफरन्स असतो खूप, आणि ते डिप्रेशन असतं. पुढे परत प्रिलिम करायची, घरचं प्रेशर असतं, फायनान्शियल इश्यू असतात, ह्याच्यातून टिकून राहणं फक्त मग बिलीव्ह पाहिजे स्वतःमध्ये. आणि जर आपण अभ्यास करतोय, आपल्याला वाटत असेल की आपला अभ्यास होतोय, तरच करायचं, नाहीतर मग सरळ घरी जायचं. मला माहीत होतं जरी रिझल्ट गेला तरी मी अभ्यास करतो, इथे टाईमपास करत नाही. दिवसातले 10-12 तास मी इथे अभ्यास करतोय. म्हणजे काही मुलं असतात, बरेच माझे मित्रसुद्धा डिप्रेशनमध्ये फक्त दिवस काढतात, मग वेब सिरीज बघतात. डिप्रेशन आलं म्हणून वेब सिरीज बघतात, पिक्चर बघतात. डिप्रेशन आलं म्हणून अभ्यास नाहीत करत. तसं जर आपल्याकडून काय होत असेल तर मग हे क्षेत्र आपल्यासाठी नाही असं समजून सोडलेलं चांगलं राहतं कधी पण. तर फक्त आता आपला आपणच ॲनालिसिस करायचं, म्हणजे की आपला अभ्यास होतोय का. आणि कसं असतं, कोणतीही गोष्ट एकदा केली, सपोज 4 चॅप्टर आज वाचायचे ठरवले, ते 4 चॅप्टर वाचल्यानंतर पुढचे 4 चॅप्टर वाचायचं मोटिवेशन आपोआप येतं. पण तुम्ही जे ते टाळले ना, तर तो दिवस पूर्ण तुमचा जातो, तुम्हाला लक्षात येईल ते. आणखी जनरेशनचं एक बेसिक फीचर आहे. हां, पेशन्स. ते बोलतात. आता ते काही म्हटलं ना, माझं ब्रेकअप झालंय, मला 7 दिवसाची सुट्टी द्या. सगळे डेंजर आहे. बोला पटापट. हां, मिस्टेक खूप झालेत माझ्याकडून. एकतर सोर्सेस खूप चेंज करणं, म्हणजे हिस्ट्रीसाठी मी किती बुक्स वाचले असतील, आता नावं 10-12 बुक्स झाले असतील. मी या मेन्सला स्ट्रिक्टली फॉलो केलं होतं, 1-2च बुक्स फॉलो केले होते, एक तर महाराष्ट्राच्या हिस्ट्रीसाठी आणि एक ओव्हरऑल हिस्ट्रीसाठी, आपल्या इंडियन हिस्ट्रीसाठी. तर सोर्सेस तुमचे लिमिटेड पाहिजेत. आणि म्हणजे इकॉनॉमिक्सला एकदा कोळंबे वाचणं, एकदा देसले वाचणं, असं काय करायचं नाही. तुमचा एकच सोर्स पाहिजे आणि त्याच्यावरच ट्रस्ट ठेवून तुम्हाला वाचावं लागेल. तसंच कोणता सब्जेक्ट स्किप नाही करायचा. म्हणजे सुरुवातीच्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये मला इकॉनॉमिक्स एवढं थोडंसं हार्ड जात होतं, तर मी इकॉनॉमिक्स न वाचताच पेपरला जात होतो. तर तुम्ही 100 प्रश्नातले 15 प्रश्न डायरेक्ट ऑप्शनलला टाकून जात असाल तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे. ठीक आहे, मेन्सला सुद्धा मी असे काही टॉपिक्स आहेत जे स्किप करून जायचो. ॲग्रीसारखा टॉपिक 30 मार्काला आहे, तर तो स्किप करून जात होतो. तर तिथे असे ब्लाइंडली मार्क येत नाहीत, तुम्हाला ते करूनच जावं लागेल. या मेन्सला, मागच्या 1-2 मेन्सला मी ते स्ट्रिक्टली सगळं फॉलो केलं. आणि सगळं पण करायचं असं पण नाही, म्हणजे काही वेळेस काय होतं, आपण सगळं करायला जातो, रिवाज आपलं काहीच होत नाही. तर यावेळेस मी मेन्सला पूर्णपणे सॉर्टेड असे टॉपिकचे लिस्ट काढली होती. मला हा टॉपिक वाचायचा, हा टॉपिक 15 मार्काला येतो, त्यातले मला 12 मार्क घ्यायचे, असं मी टार्गेट केलं होतं आणि तेवढंच केलं. त्याच्यामुळे रिव्हिजन माझी वेळेत झाली, कॉन्फिडन्स पण आला. म्हणजे पेपरला जाताना मला माहिती होतं की माझं वाचून झालेलं आहे हा सगळा टॉपिक, आणि मला याच्यात एवढे मार्क येतील साधारणतः. सो तो कॉन्फिडन्स घेऊन जाता आला मला पेपरला. आणि त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्हचा स्कोअर माझा मागच्या मेन्सला 410 होता आणि ह्या मेन्सला 470 आला.
60 मार्क्सची जी इम्प्रूव्हमेंट केली होती मी ती या बेसवरच केली होती. प्रॉपर रिव्हिजन आणि सिलेक्ट टार्गेट केले होते टॉपिक्स. एक ऑनलाईनचा प्रश्न बंद होता की कधी गोंधळ होतो स्टार्टिंग फेजला, काय करायचं ते कळत नाही, कशा प्रकारे डील केलं तुम्ही सुरुवातीची जी फेज आहे, इनिशियल फेज. आता तुम्ही जेनझीचे आहे, आम्ही मागच्या जनरेशनचे. तुम्हाला एवढ्या सुविधा आहेत, टेलिग्राम आहे, सगळं आहे. आम्हाला वेबसाईटवरती रोज जाऊन आम्ही चेक करायचो की ॲड आली का. 2017-18ला टेलिग्राम वगैरे काही नव्हतं, तेव्हा ॲड आली का हे बघायला सुद्धा वेबसाईटला जावं लागायचं. तुम्ही आता मला नाही वाटत कोणी MPSCची वेबसाईट पण कोण ओपन करत असेल फॉर्म भरण्याचं सोडून. सगळ्यात तुम्हाला अपडेट टेलिग्रामवर येतात. ऑनलाईन लेक्चर्स असतील किंवा पुस्तकं. 2018ची आणि 19ची मी मेन्स दिली होती, त्यावेळेस एका सब्जेक्टसाठी खूप पुस्तकं वाचायला लागायची. पण आता बऱ्यापैकी सगळं मटेरियल सॉर्टेड झालेलं आहे. ऑनलाईन लेक्चर्स अवेलेबल आहेत, घरी बसून तुम्ही अभ्यास करू शकता. पुस्तकं प्रत्येक अकॅडमीने सॉर्टेड बनवले. GS1चं एक पुस्तक बनवलं आहे, 2चं बनवलं आहे. तसं आम्हाला 1साठी खूप वाचायला लागायचं. तर आता उलट इझी झालं आहे आता खूप. सगळं तुम्हाला रेडीमेड मिळतं आहे. खूप ऑनलाईन लेक्चर्स आहेत. इंटरनेट खूप एवढं इझिली अवेलेबल झालेलं आहे. त्यावेळेस यूट्यूब बघायला पण नव्हते, म्हणजे पॉसिबल नव्हतं की यूट्यूब बघेल किंवा त्याच्यावरती सरांसारखे काय लेक्चर्स असतील अवेलेबल, अभ्यास कसा करायचा किंवा काय करायचा. तर तेच त्यावेळेस आम्हाला उलट खूप जड होतं, सगळं सेल्फ करावं लागत होतं. आता खूप इझी आहे. गायडन्स, बुक्स आणि मटेरियल सगळं तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. सो मला तरी वाटतं की आता नाही जड झालं पाहिजे तुम्हाला सुरुवातीच्या प्रिपरेशनमधले जे काय अडचणी येत आहे तुम्हाला त्या. रायटिंग स्किल. रायटिंग स्किल माझ्यात इनबिल्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. माझी चित्रकला खूप चांगली आहे. चित्रकला खूप चांगली आहे. माझं हँड रायटिंग खूप चांगलं आहे. मला वाटतं त्याचा मला बेनिफिट झाला आहे नेहमीच रायटिंग पेपरला. आणि स्ट्रक्चर्ड प्रॉपर पेपर लिहिणं असेल, इम्पॉर्टंट पॉईंट हायलाईट करणं असेल, तर या गोष्टी. आणि रायटिंग स्किल म्हणजे मला 2018च्या मेन्सला 44 मार्क होते फक्त रायटिंगला. मी त्यावेळेस काहीच प्रिपरेशन केले नव्हतं. तर रायटिंगला एकच फॉर्म्युला आहे की तुम्ही लिहिणं. जसं क्रिकेट खेळताना आपण प्रॅक्टिस मॅच करतो तसंच ते तुम्हाला रायटिंगचे पेपर लिहायचे, तर तुमचा जरी लिहिण्याचं प्रॅक्टिस पाहिजे, त्यातूनच इम्प्रूव्हमेंट होते. मी जेव्हा आता या वेळच्या मेन्सला जवळजवळ 15 एसे लिहून बघितले होते. त्याच्या अगोदरच्या मेन्सला मी डायरेक्टली जाऊन बसलो होतो, तर मार्क नव्हते आले मला आधीच्या मेन्सला सुरुवातीच्या. मला असं वाटलं होतं एसे तर लिहायचं आहे, 10वीला लिहिलं आहे की आपण. तसं होत नाही ते. येस. हॉबीज माझी पेन्सिल स्केच आहे, सरांना माहिती आहे. 2021चा इंटरव्ह्यूला निंबाळकर सर होते, त्यावेळेस पण मला हॉबीवरती विचारलं होतं आणि मला त्यांनी चित्र काढायचं सांगितलं सुरुवातीला. पेपर आणि पेन दिला माझ्याकडे आणि मी काढायला घेतल्यानंतर ते जस्ट कॉन्फिडन्स चेक करत होते माझा. मला काढायला नाही लावलं ॲक्च्युली. मी पुढे पेपरवरती जेव्हा काढायला घेतलं तेव्हा मला थांब बोलले आणि कशाचे काढत होता. मी सांगितलं सर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढत होतो. तर मग तिथून पुढे मला सगळे महाराजांची जन्मतारीख काय, त्यांची तिथी काय, त्याचा वाद काय आहे, त्यांच्या जिजाऊंच्या वडिलांचं नाव काय, असे प्रश्न तिथून पुढे सुरू झाले. म्हणजे आपण जे हॉबी शिवाजी महाराजांचं चित्र मी काढणार होतं, तर मी प्रिपरेशन केलेली होती. मला माहीत होतं जिजाऊंच्या वडिलांचं नाव काय किंवा शिवाजी महाराजांची जन्मतारीख काय वगैरे. 2022ला मला ॲक्च्युली चित्र काढायला लावलं. मला शेवटचा शिंदे सरांचं पॅनल होतं आणि शेवटचाच प्रश्न मला विचारला की हॉबी काय. म्हणलं पेन्सिल स्केच आहे सर. म्हणे तू काढतोस की सांगतोस फक्त. म्हणलं नाही सर मी काढतो. तर तेव्हा पण मला पेपर आणि पेन्सिल दिलं होतं. मी त्यावेळेस ॲक्च्युली मला त्यांनी काढायला लावलं आणि माझं पूर्ण चित्र काढून होईपर्यंत ते थांबले होते आणि मला जा बोलले. तर मी जेव्हा तिथून उठून चेअरवरून बाहेर जात होतो तेव्हा त्यांची तीच चर्चा चालली होती की अरे खूप छान चित्र काढलं आहे. ते तिघं एकमेकांशी डिस्कस करत होते आणि त्या इंटरव्ह्यूला मला खूप चांगले मार्क्स पण आले. मग त्या स्केचने, त्या हॉबीने माझे 10 मार्क तरी वाढवले शेवटी, असं मला वाटतं. आणि यावेळेस पण मला लास्टचा प्रश्न हॉबी काय आहे तुझी हाच विचारला. मी आज पण त्या दिवशी शेठ सरांचं पॅनल होतं, अध्यक्ष आहेत आपले ते, आणि त्यांना त्यावेळेस सांगितलं सर पेन्सिल स्केच आहे, ठीक आहे येऊ शकता बोलले. म्हणजे मला काढायला नाही लावलं आणि काही विचारलं पण नाही त्याच्यावरती. सो व्हेरिएशन आहे, पण प्रिपरेशन पूर्ण करून जावे लागते त्याची. म्हणजे तुम्ही चित्र काय काढणार आहे अचानक काढायला लावलं तर. शिंदे सरांनी काही मुलांना असं माझं काढ चित्र असं सांगितलं, ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं प्रिपरेशन करून जाता. मी असं म्हणजे आत्ताच्या इंटरव्ह्यूच्या 1 महिना मी रोज 2 वेळा शिवाजी महाराजांचं चित्र काढलं प्रॅक्टिससाठी, की मला 2 मिनिटात येणार आहे, 2 मिनिटात मला शिवाजी महाराजांचं चित्र काढायचं. तर कधी कधी असं पण होऊ शकतं की माझंच काढ. आणि शिंदे सर माझ्या मित्राची हॉबी होती, त्याने काढायला घेतल्यानंतर त्याने फक्त असा गोल काढला होता चेहऱ्याचा. म्हणे बास दिसतोय म्हणे मी दिसतोय. बरं झालं काढलं म्हणे, लग्नात माझा फोटोग्राफर नव्हता. म्हणजे अशी कॉमेडी पण करतात किंवा काय सगळ्या गोष्टी असतात, पण तुम्ही तिथं ब्लफ नाही करू शकत. म्हणजे तुम्ही पेन्सिल स्केच हॉबी सांगताय आणि तुम्हाला काढायला लावलं काढताच नाही आलं तर
मग तुम्हाला वर्स्ट मार्क असणार त्या इंटरव्ह्यूला, हे लक्षात ठेवायचं. ब्लफ नाही काय करू शकत तुम्ही तिथे. 7 वेळा आपण एक्झाम दिली तर अभ्यासाची मेथड 7 वेळा बदलली का, म्हणजे कुठली मेथड तुम्हाला फायदेशीर ठरली? ऍक्च्युली मला वाटतं माझी काय मेथड नव्हती म्हणूनच मला 7 वेळा द्यावा लागेल. प्रॉपर तरी मेथड काय असेल? वेल म्हणजे मेथड प्रॉपर तुमची असली पाहिजे असं मला वाटतं. हेच मी सांगतोय काय की रेफरन्स चेंज करणं असेल, ट्रायल अँड एरर वरती चालू, म्हणजे असं प्रॉपर काय ठरवलं नाही मला की हे सब्जेक्ट असा करायचा, या पुस्तकातून करायचा, एवढ्या वेळा रिवाईज करायचा आहे, माझ्याकडे एवढे दिवस आहेत, असं काही नव्हतं. मला वाटलं मी आज वाचलं, नाही वाटलं आज नाही वाचलं, असं सुरुवातीच्या फेजमध्ये मी केलं होतं. पण नंतर जेव्हा वेळ पुढे, असं प्रिलिम मी असाच पास झालो सुरुवातीला असं मला वाटतं. की प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा आलो मी अभ्यासाला ना आल्याच प्रिलिम निघाली, मी थोडंसं हवेत गेलो की बाबा ठीक आहे एवढं काय अवघड नाही आहे सगळं. परंतु मग नंतर पुन्हा मेन्स फेल व्हायला लागल्यानंतर लक्षात आलं की नाही अभ्यास करायला लागतो याला, त्याशिवाय मेन्स नाही निघणार. मेथड तर पाहिजे प्रॉपर, माझी काही नाही आहे पण एवढं सांगतो. म्हणजे याला असं कुठला फॉर्म्युला नाही. फॉर्म्युला नाही काय, प्रॉब्लेम आहे म्हणजे मी मागच्या वेळेस अभ्यास केला तसाच यावेळेस केला. किती विषय एकत्र घेऊन चालावे किंवा एकच विषयाचा अभ्यास करावा, हां, किती दिवस करावा, असं particular डिपेंड आहे. म्हणजे काही जणांना एकच सब्जेक्ट करायला आवडतो, मला मल्टिपल सब्जेक्ट. हां, मला पण माझं असं होतं की सकाळी 6ला माझं लायब्ररीचं टायमिंग कधी चुकलं नाही. पहाटे 5 किंवा 6 वाजता मी असायचो. रात्री लवकर झोपायचो पण पहाटे लवकर असायचो. तर माझं एकच असायचं की दुपारपर्यंतचा वेळ एकदम हार्ड सब्जेक्ट करायचो मी. म्हणजे मला इकॉनॉमिक्स जर जात आहे ना तर मॉर्निंगला आल्या इकॉनॉमिक्स करायचं पूर्ण 11-12 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर जेवण आल्यानंतर क्वेश्चन सोडवणे आणि संध्याकाळी इझी सब्जेक्ट घेणे, म्हणजे पॉलिटी असेल, सायन्स असेल. सायन्स फार इझी जायचं मला. असं तुमचे इझी सब्जेक्ट वेगळे असू शकतात, तर त्यानुसार टार्गेट करायचं. पण सकाळी आल्या मॉर्निंग एनर्जी म्हणजे तुम्ही हार्ड सब्जेक्ट केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे हार्ड सब्जेक्ट, क्वेश्चन आणि इझी सब्जेक्ट असं माझे मेथड असायची दिवसाची. बाकीची क्वेश्चन सूरज सर घेते.